रात्री 7 लघवीला उठता. 70 लोकांनी जरूर पहा. हा एक चमचा खा, लघवीचा त्रास गायब. पाय सुजतात. वारंवार लघवी येणे. तुम्हाला वारंवार लघवी लागणे, पायांवर सूज येणे, पायात पाणी भरणे, शरीरात पेटके येणे, अशा समस्यांना कंटाळून गेले आहात का? तर एक चमचा हा चमत्कारी उपाय तुमच्या या समस्येचा पूर्णपणे नाश करेल. 70 वर्षांच्या आसपासच्या वयोवृद्ध लोकांनी हा व्हिडिओ खास करून पाहावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रात्रीच्या अंधारात बाथरूमचे फेरे मारून तुमची झोप खराब होते का? तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची किंवा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जाण्याची भीती वाटते का? तुम्हालाही ही चिंता सतावत आहे का की तिथे वारंवार बाथरूमला जाण्याची सोय असेल की नाही? या भीतीमुळे तुम्ही पाणी पिणे कमी करता का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील एका साध्या पण प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे. फक्त एक चमचा घेण्याचा हा उपाय तुमच्या जुन्या समस्येचा मुळापासून नाश करू शकतो. विशेषतः 70 वर्षांच्या पुढील लोकांनी हा उपाय लक्षपूर्वक ऐकावा. कल्पना करा, तुम्ही दिवसभराच्या थकव्यानंतर झोपला आहात आणि अचानक लघवीची तीव्र इच्छा होते. तुम्ही उठता, जाऊन येता आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करता, पण 2 तासांनी पुन्हा तेच होतं. ही समस्या फक्त तुमची झोप बिघडवत नाही, तर हळूहळू तुमचा आत्मविश्वासही कमी करते. तुम्ही लग्न समारंभ, प्रवास टाळायला लागता आणि आयुष्य मर्यादित होतं. या त्रासापासून वाचण्यासाठी आपण मोठी चूक करतो. पाणी कमी पिणे. आपल्याला वाटतं की पाणी कमी प्यायलं तर लघवी कमी लागेल, पण खरं तर यामुळे समस्या वाढते आणि इतर आजारांना निमंत्रण मिळतं. ही फक्त वयामुळे होणारी समस्या नाही. हे शरीराचा एक इशारा असू शकतो. हे युरिन इन्फेक्शन, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे किंवा मधुमेहाचं सुरुवातीचं लक्षणही असू शकतं. मित्रांनो, या गंभीर समस्येवर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. हा काही जादू नाही, तर विज्ञान आणि आयुर्वेदावर आधारित उपाय आहे. हा उपाय तुमच्या शरीराला पाणी योग्य प्रकारे वापरायला शिकवतो. तुम्ही पाणी पिता, पण ते थेट किडनीतून फिल्टर होऊन बाहेर पडतं. शरीर ते पूर्णपणे वापरू शकत नाही. हा उपाय शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याने तृप्त करतो. या उपायामुळे तुम्ही मनसोक्त पाणी पिऊ शकता आणि रात्री शांत झोप घेऊ शकता. मात्र हा उपाय तेव्हाच पूर्ण परिणाम देईल, जेव्हा तुम्ही माझी एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अट मान्य कराल. तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातून त्या सफेद विषाला आजपासून कायमचा निरोप द्यावा लागेल. मी बोलत आहे तुमच्या सामान्य, चकचकीत आयोडीन असलेल्या टेबल सॉल्टबद्दल. तर आता प्रश्न येतो, ते कोणते मीठ आहे, ज्याने या तथाकथित सफेद विषाची जागा घ्यायची आहे? आणि तो एक चमचा कोणत्या अद्भुत औषधीचा आहे? हे आपण या व्हिडिओमध्ये सखोलपणे, विज्ञानासह समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे, ती कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य सुधारू शकते. म्हणून कृपया घाई न करता शेवटपर्यंत ऐका. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली, तर व्हिडिओला लाईक करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. घंटी, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशी आरोग्यविषयक माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचेल. चला, आता या समस्येच्या मुळाशी जाऊया. वारंवार लघवी लागणे ही केवळ गैरसोय नाही, ती अनेक समस्यांची सुरुवात असू शकते. रात्री वारंवार उठल्यामुळे गाढ झोप, डीप स्लीप, पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. झोप अपुरी राहिल्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो, छोट्या गोष्टींवर राग येतो,
बेचैनी वाढते आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. यासोबतच शरीर पाणी नीट टिकवू शकत नाही. त्यामुळे पाण्यासोबत शरीरातील आवश्यक खनिजेही लघवीतून बाहेर जातात. यामुळे हातपाय दुखणे, सांधे दुखणे आणि विशेषतः रात्री पायात गोळे, मसल क्रम्प्स येणे सुरू होते. जर या समस्येकडे दुर्लक्ष केले तर पुढे उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. आणि या सगळ्याचं मूळ अनेकदा चुकीच्या पाणी पिण्याच्या सवयी आणि आहारात असतं. एक निरोगी माणूस दिवसभरात साधारण 6 ते 8 वेळा लघवीला जातो. हे सामान्य आहे. पण जर तुम्हाला दर अर्ध्या किंवा 1 तासाने जावं लागत असेल तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आता यामागचं विज्ञान समजून घेऊया. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपला मेंदू एडीएच, अँटी डायुरेटिक हार्मोन नावाचा एक महत्त्वाचा हार्मोन तयार करतो. हा हार्मोन किडनीला संदेश देतो की आता रात्र आहे, लघवी तयार करण्याचा वेग कमी करा. यामुळे लघवी मूत्राशयात जास्त वेळ साठून राहते आणि आपल्याला गाढ झोप लागते. पण हा एडीएच हार्मोन नीट काम करतो तेव्हाच जेव्हा आपण दिवसभर पुरेसं पाणी पितो आणि शरीरातील खनिजांचे संतुलन योग्य असते. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा शरीर पाणी योग्य प्रकारे वापरू शकत नसेल तर हा हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो. याचा परिणाम असा होतो की तुम्ही रात्री थोडंसं पाणी जरी प्यायलात तरी किडनी ते लगेच फिल्टर करून बाहेर टाकते. त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं आणि झोप मोडते. आणखी एक मोठी समस्या म्हणजे शरीर पाणी योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. तुम्ही जे पाणी पिता ते शरीरातील अब्जावधी पेशींमध्ये पोहोचत नाही. त्या पेशींमध्ये जाण्याऐवजी ते त्वचेखालील रिकाम्या जागांमध्ये साचू लागते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणजेच सूज किंवा शरीरात पाणी भरणे असे म्हणतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोकांचे पोट विनाकारण फुगलेले दिसते किंवा हातपायांना सूज येते. उदाहरणार्थ, तुम्ही एक छोटा प्रयोग करू शकता. पायावर किंवा गुडघ्याखालील मऊ भागावर अंगठ्याने जोर देऊन दाबा आणि लगेच सोडा. जर तिथे खड्डा पडला आणि त्वचा हळूहळू पूर्ववत झाली तर ही सूज, एडिमा असल्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा की तुम्ही पिलेले पाणी शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही, तर ते त्वचेखाली साचत आहे. आता मुख्य प्रश्न, हे पाणी पेशींमध्ये का जात नाही? शरीरातील प्रत्येक पेशीला जणू एक दरवाजा असतो आणि तो उघडण्यासाठी चावी लागते. या उदाहरणात ती चावी म्हणजे मॅग्नेशियम. वय वाढल्यावर आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होऊ शकते. जर शरीरात मॅग्नेशियम कमी असेल तर पेशींचे दरवाजे व्यवस्थित उघडत नाहीत. त्यामुळे पाणी पेशींमध्ये जाता बाहेरच साचते आणि सूज निर्माण होते. काही जण केगल एक्सरसाइज करून पाहतात, पण त्यानंतरही फरक पडत नसेल तर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असण्याची शक्यता असू शकते. मग मॅग्नेशियम कुठून मिळेल? यासाठी एक सोपा उपाय म्हणजे नैसर्गिक समुद्री मीठ, सी सॉल्ट किंवा ग्रे सॉल्ट. हे रिफाइंड, चकचकीत आयोडीनयुक्त टेबल सॉल्टपेक्षा वेगळे असते. हे कमी प्रक्रिया केलेले, थोडे राखाडी आणि ओलसर असते. या नैसर्गिक मिठात अनेक खनिजे असतात, ज्यात मॅग्नेशियमही असते. असे म्हटले जाते की यामुळे शरीरातील खनिजांची कमतरता भरून निघते आणि पेशी पाणी योग्यरित्या शोषू लागतात. परिणामी, शरीरातील हार्मोन्स जसे नीट काम करू लागतात, लघवीचे प्रमाण नियंत्रित होते आणि वारंवार लघवीला जाण्याची समस्या कमी होऊ शकते. हे मीठ कसे घ्यावे? दिवसभरात फक्त थोड्या प्रमाणात, उदा. 4-5 चिमूट वापरायचे. उदाहरणार्थ, तुम्ही 8-10 ग्लास पाणी पिता, तर त्यातील काही ग्लासमध्ये 1 चिमूट मीठ टाकून पिऊ शकता. काही दिवसात सूज कमी होणे,
थकवा कमी होणे आणि शरीरात ऊर्जा वाढल्याचा अनुभव येऊ शकतो, असा दावा केला जातो. तसेच रिफाईंड टेबल सॉल्ट खूप प्रक्रिया केलेले असल्यामुळे त्यात मुख्यतः सोडियम क्लोराईड राहते आणि इतर खनिजे कमी प्रमाणात असतात. हे मीठ शरीरात जाऊन पोटॅशियम या आवश्यक घटकाला पेशींपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. जेव्हा शरीरात पोटॅशियम आणि सोडियमचे संतुलन बिघडते, तेव्हा रक्तदाब वाढू लागतो. म्हणूनच ज्यांना वारंवार लघवीचा त्रास आहे किंवा ज्यांना नाही, त्यांनीही समुद्री मीठ, ग्रे सॉल्ट किंवा सैंधव मीठ वापरण्यास सुरुवात करावी, असा सल्ला दिला जातो. आता समजा तुम्हाला हे मीठ वापरायचे नसेल किंवा ते सहज उपलब्ध नसेल, तर काळजी करू नका. आता आपण आजच्या ब्रह्मास्त्र उपायाकडे वळूया. तो एक चमचा, ज्याबद्दल सुरुवातीला सांगितले होते. ती चमत्कारी वस्तू म्हणजे मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांची पावडर. आपण शेवग्याची भाजी किंवा सांबार खातोच, पण त्याची पाने त्याहून अधिक पौष्टिक मानली जातात. त्यामुळे जगभरात याला मिरेकल ट्री असेही म्हटले जाते. या पावडरमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे खनिज घटक असतात. ही पावडर तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात किंवा ऑनलाईन सहज मिळू शकते. आता ही पावडर कशी आणि कधी घ्यायची ते समजून घेऊया. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी सगळे काम आटोपल्यावर साधारण अर्धा तास आधी एक ग्लास कोमट पाणी घ्या, ना खूप गरम, ना खूप थंड. त्या पाण्यात एक छोटी चमची शेवग्याच्या पानांची पावडर घालून चांगले हलवा. हे मिश्रण हळूहळू घोट करून प्या. हा उपाय सलग 15 दिवस नियमितपणे करा. असे केल्याने शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते, असा दावा केला जातो. त्यामुळे एडीएच हार्मोनचे कार्य सुधारू शकते, पाणी शरीरातील पेशींमध्ये योग्यरित्या पोहोचू शकते आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे मूत्राशयाचे स्नायू मजबूत होऊन लघवी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. असेही सांगितले जाते की यामुळे तुम्हाला रात्री शांत आणि सलग 8-10 तास झोप लागू शकते, वारंवार लघवीची समस्या कमी होऊ शकते, पायातील बोळे येणे, वेदना आणि थकवा कमी होऊ शकतो आणि दिवसभर ऊर्जा जाणवू शकते. मित्रांनो, वयोवृद्ध लोकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.